महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अखेर एकनाथजी शिंदे साहेबांचा मोठा निर्णय। आता 1500 नाही तर 4200 रुपये थेट खात्यात येणार। कोणत्याही क्षणी मेसेज येणार। सोबत 15000 रुपयाची वाढ झाली आणि 38000 रुपये कोणत्या बहिणीला मिळाले याबद्दलची माहिती। 20 जिल्ह्यांची यादी फायनल। 1,35,00,000 अर्ज छाननीमध्ये मंजूर झाले व हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। एप्रिलचा म्हणजेच 10वा हप्ता आता सरसगट मिळणार नाही। त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत। एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली आहे पण लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार आहेत अशी माहिती अजितदादांनी विधानसभेत दिली। 4 महत्त्वाचे नियम आता कठोरपणे लावले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता सुरू झाला पण जर तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्हाला 10वा हप्ता मिळणार नाही। पोस्ट ऑफिस कडून लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना आलेली आहे। लाडक्या बहिणींना 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे। पोस्ट ऑफिस मध्ये खातं असेल तर तुम्हाला ही अर्जंट सूचना पाळावीच लागेल। हे जर काम अर्जंट केलं नाही तर पोस्ट खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होणार नाही। 2 दिवसाच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर ही एक सूचना पाळावी लागेल। गर्दी जबरदस्त वाढलेली आहे। दरवर्षी 1 एप्रिल पासून बँकांचे नियम बदलतात त्याचप्रमाणे याही वर्षी 1 एप्रिल पासून पोस्ट ऑफिस तसेच सर्व बँकांनी नवीन नियम लागू केलेत। ज्या महिला हे 4 नियम पाळणार नाही त्या बहिणीला अजिबात पैसे मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेत बदल होणार। लाडकीत नव्या निकषांची चाळणी आम्ही दुरुस्त करणार आहे। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 830 रुपये अधिक 25,000 रुपये अनुदान सोडण्यात आलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। बुलढाणा, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा। थेट मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेले आहेत। पुढे जिल्ह्यांची यादी सांगेल त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या की एप्रिल महिन्याचे 20 जिल्ह्यातील महिलांची यादी फायनल 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे येणार आहे। सोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की गॅसचे पैसे मिळणार। काळजी करू नका, आठवड्याभरात येतील। आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण एप्रिलचा हप्ता सर्व बहिणींना येणार नाही। फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता अधिक 830 रुपये येणार। एप्रिल म्हणजेच 10वा हप्ता सरसगट मिळणार नाही। आता त्यासाठी वेगळे नियम लावण्यात आले आहेत। पूर्वी 4 चाकीचा नियम होता, आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आलाय। आता त्या नियमानुसार बहिणी अपात्र होणार। तब्बल 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण आता लाडक्या बहिणींचं IT खातंही तपासलं जाणार असल्याचं समजतंय। सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय समोर येतोय। ज्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता, जानेवारीचा 7वा हप्ता मागचे हप्ते मिळाले नसतील तर त्यांना आज शेवटच्या दिवशी 3000 रुपये मिळणार आहेत। 2 दिवसात 3000 रुपये देण्याची जी घोषणा आहे ती आदिती तटकरे मॅडम यांनी केलेली आहे। इथून पुढे ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता आणि गॅसचे 830 रुपये देण्यात येतील। सोबत 25,000 रुपयाचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे। आता एप्रिलचा 10वा हप्ता 25,000 रुपये आणि गॅसचे 830 मिळवण्यासाठी कोणते नियम असणार आहे या संदर्भात व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये 3 अतिशय महत्त्वाच्या बातम्या सांगितल्या जातील। पहिलं म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नवे नियम असणार आहेत, कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत, कोणत्या नियमानुसार बहिणी अपात्र होतील आणि 25,000 रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, काय पात्रता त्यासाठी लागणार आहे, संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ जाणून घ्या। विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले।
2025-26 साठी लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे, पण नियमांविषयी स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे. आता कोणते नियम त्यांनी सांगितले, कोणत्या नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 25,000 रुपयाचं अनुदान कोणत्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहे, संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्यायचं आहे. आत्ताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जे अजितदादा आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या बहिणी या 4 नियमामध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता देण्यात येणार आहे, गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहे, 25,000 रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे. 4 कोणते नवीन नियम आहेत झटपट आता बघून घ्यायचे आहेत. पहा, पहिला नियम आहे, लक्षपूर्वक ऐका. पहिला नियम, आर्थिक वर्षामध्ये 2023-24, 24-25 या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. तो उत्पन्नाचा दाखला 2024-25 साठी त्या ठिकाणी असणार आहे. तो दाखला एकदा काढून घेतला की त्या दाखल्यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. अंगणवाडी सेविका तुम्हाला ज्यावेळेस मागतील त्यावेळेस तुम्ही हा उत्पन्नाचा दाखला सादर करायचा. हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही 1 एप्रिल नंतर काढून घ्या, जो मार्च 2026 पर्यंत वैध असणार आहे. अन्यथा तुम्हाला पुढचे 5 वर्ष त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही. दुसरा नियम आहे बघा, ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत आहे. बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे शेती जर असेल तर त्या नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत, काही बहिणी PM किसानचा लाभ घेत आहेत, तर काही बहिणी संजय गांधी निराधारचा किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहे. डबल योजनांचा लाभ घेत आहे तर त्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे एकतर बंद करण्यात येतील किंवा कमी करण्यात येतील. उदाहरणार्थ PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता दोन्ही मिळून जर तुम्हाला 12,000 वर्ष येत असतील म्हणजे महिन्याला 1,000 रुपये, तर तुम्हाला लाडकी बहिणीचा फक्त 500 रुपये हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि जर तुमचा एखाद्या योजनेचा हप्ता 1500च्या वर जात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद करण्यात येणार. तिसरा नियम आहे बघा, तिसरा नियम असा आहे की या नियमात जर सापडले तर तुमच्या घरातल्या सगळ्या बहिणींचे हप्ते बंद होतील. आता काय होतं, एक नियम असा सांगण्यात आला होता की एका घरामध्ये लाडक्या बहिणी 2च असाव्यात, म्हणजे एका घरामधून 2च लाभार्थी महिला असाव्यात. मग यानुसार जर बहिणी जर 3 असतील, एका घरात जर तिसरी बहीण लाभ घेताना जर आढळली तर 3ही महिलांचा अर्ज अपात्र होऊ शकतो आणि सर्वांचे पैसे त्या ठिकाणी बंद होऊ शकते. चौथा आणि शेवटचा नियम आहे बघा, हा नियम ऐकला की 25,000 रुपये कोणाला मिळणार आणि कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार याची यादी पुढे सांगणार आहे. शेवटचा नियम आहे बघा, लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणताही जो सदस्य आहे तर तो सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सरकारी कामाला जात नसावा. त्याचबरोबर कुठल्याही घरामध्ये जो असा व्यक्ती असेल की जो सरकारी नोकरीला जात नाही पण त्याचं उत्पन्न अतिशय जास्त आहे, तो आयकरदाता आहे, आयकरदाता जर त्या घरामध्ये असेल तर त्यावर देखील आता कारवाई होऊ शकते आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो. खाजगी नोकरी जरी असली पण इन्कम टॅक्स भरणारा जर असेल तर कदाचित तुमचाही लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ आधी मिळाला असेल पण तुम्ही सांगितल्या गेलेल्या 4 निकषामध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला एप्रिलचा 10वा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे 830 त्या ठिकाणी मिळणार आहे. सोबत 25,000 रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे. आता पहा, 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आता पहा, 10वा हप्ता जो आहे तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी येणार आहे, लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे. कोणत्या जिल्ह्यांची यादी आली आहे आणि नंतर 25,000 रुपये मिळण्यासाठी काय करायचं ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिला जिल्हा आहे बघा, पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी संख्या असल्यामुळे पुणे जिल्ह्यातून सुरुवात करण्यात येणार आहे. दुसरा जिल्हा आहे पहा, सातारा जिल्हा. पुणे विभागातील सातारा जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे पुणे विभागातला सांगली जिल्हा. 3 पुणे विभागातले जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे. त्यानंतर कोकण विभागातून आहे बघा रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा. तर हे 2 जिल्हे फक्त कोकण विभागामधून निवडण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर तो आहे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे, यवतमाळ आहे, त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये पटापट पैसे वाटप होणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा, कारण की 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. पुढचा जिल्हा आहे पहा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम, त्याचबरोबर बुलढाणा, हिंगोली. त्यानंतर इकडे जर आपण बघायला गेलं तर बीड, मुंबई जिल्हा, ठाणे जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. एप्रिल जिल्ह्याच्या या जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे. ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे आधार कार्डला लिंक आहे, व्यवस्थितपणे लिंकिंग असणं गरजेचं आहे. आता व्यवस्थितपणे लिंक आहे की नाही कसं चेक करायचं, तुम्ही UIDAIच्या वेबसाईटला जाऊन
तुमचा आधार नंबर टाकून बँक मॅपिंग स्टेटस किंवा बँक सीडिंग स्टेटस चेक करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन देखील विचारणा करू शकता. 31 मार्च पूर्वी जे आहे तुम्ही पुन्हा एकदा बँकेमध्ये जाऊन KYC करून घ्यायचे आहे. आधार लिंकिंग त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे, कारण की 31 मार्च नंतर जे व्यवहार आहे ते व्यवहार सगळे त्या ठिकाणी नवीन होत असतात आणि त्यानुसार मग पूर्ण गोष्टी बदलत असतात. तर बँकांचा नियम आहे, तर तुम्ही नक्कीच 31 मार्च आधी पुन्हा एकदा जाऊन पहा आणि लाडकी बहिणीच्या करता जे आहे याला आधार लिंकिंग आहे ते चेक करून घ्या. आता 25,000 रुपये तुम्हाला कशाचे मिळणार आहे, कोणत्या बँकेत खातं असलं 25,000 रुपये मिळणार आहेत, यासाठीची एक महत्त्वाची योजना तुम्हाला आता शेअर करणं खूप गरजेचं आहे. आता लक्षपूर्वक आहे का, सरकार काय म्हणलं की विधानसभेत एक घोषणा करण्यात आली की बँकांना एक आदेश देण्यात आलेला आहे. मुंबई बँक जी आहे तर ती अशी बँक आहे, तर या बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे, लाडकी बहीण योजनेकरता ज्या बहिणींनी खातं उघडलेलं आहे, तर त्या बहिणींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली. त्यांनी योजना कशी सुरू केली की 1,500 रुपये तर दर महिन्याला त्या बँकेत जमा होणार. मग ती बँक काय म्हणाली की तुम्हाला 10,000 ते 25,000 रुपयाचे कर्ज मिळणार आहे. मग हे कर्ज जर मिळालं तर याचे हप्ते तुम्हाला भरण्याची गरज नाही, याचे हप्ते तुमचे येणारे 1,500 रुपये त्याच्यामधून कट करण्यात येणार आहे. तर अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री असंही बँकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की इतरही बँकांनी याच धर्तीवर अशा योजना काढाव्यात, जेणेकरून असंख्य बहिणांना त्या ठिकाणी फायदा होईल, जास्तीत जास्त महिलांचा त्यामधून लाभ होईल. तर अशाच वेगवेगळ्या बँका देखील विविध महामंडळाच्या माध्यमातून अशा योजना आता इथून पुढे येत राहणार आहे. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन विचारू शकता की आम्हाला अशा प्रकारची योजना मिळेल का, आमचा हप्ता दर महिन्याला 1,500 रुपये येणार आहे, तर त्यानुसार आम्हाला तुम्ही कर्ज कसल्या प्रकारे देणार आहात का, अशी चौकशी तुम्ही करायची आहे. तर नक्कीच मुंबई बँक ह्या एका बँकेने सुरू केलेलं आहे, मुंबई सहकारी बँक आहे, तर तशाच दुसऱ्या बँकाही कदाचित ह्या चालू करू शकतील. तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन विचारायचं आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचा दाखला, तुमचा आधार कार्डचं अपडेशन नक्कीच करून ठेवायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये पैसे मिळतील, कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही. आणि कुठलाही तुम्हाला डाऊट येत असेल तर नक्की कमेंट करत चला. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, सर्व व्हिडिओ पाहत चला, कारण की आता योजनेमध्ये बदल हे होत राहणार आहे आणि त्या बदलांची माहिती तुम्हाला वेळेआधीच होणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्याकरता चॅनलवर नियमित व्हिडिओ टाकत असतो आणि ते तुम्ही पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब न चुकता करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जास्तीत जास्त माध्यमाला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. त्यामुळे पोस्ट ऑफिस तसेच इतर बँकांकडून एक सूचना आलेली आहे, पण त्यातल्या त्यात पोस्ट ऑफिसात खाते असणाऱ्या महिलांनी ही जर सूचना पाळली नाही तर त्यांना 10वा हप्ता येणार नाही आणि मागचे पैसेही विनाकारण कट होतील. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची सूचना पोस्ट ऑफिस तसेच बँकांकडून देखील देण्यात आलेली आहे. जर या सूचनेकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला जो 2 दिवसाच्या आत जमा होणारा 10वा हप्ता तो तर जमा होणारच नाही, पण आधीचे पैसे देखील विनाकारण कट होऊ शकतात, परत जाऊ शकतात. आणि एवढ्या त्या सूचना इतक्या महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे तुम्ही त्या बारीकपणे ऐकून त्यावर अर्जंटपणे काम करा. तुम्ही जर पोस्ट ऑफिसात खातं ओपन केलं असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, खास करून या 2 बँकांसाठी इतरही बँकात खातं ओपन केलं असेल तर या 2 सूचना तुम्हाला पाळाव्या लागतील. तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला 2 दिवसाच्या आत येणारा हप्ता बंद होणार आहे. 60 लाख महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. असंख्य महिलांनी पोस्टात खातं उघडलेलं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया, असंख्य बँकांचा प्रॉब्लेम झालाय, कारण की नियम बदललेले आहेत. पण खास करून 2 मुख्य बँका, पहिली पोस्ट ऑफिसची बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. काय आहे ती सूचना, काय काम अर्जंट करावं लागेल की ज्यामुळे 10वा हप्ता 48 तासाच्या आत तुमच्या खात्यावर पडल्याचा मेसेज येईल. एक गोष्ट करायची आहे, पहा सिस्टीमवरती लोड आलेले आहेत. असंख्य महिलांनी पोस्टामध्ये खाते उघडले, त्यामुळे पोस्टाच्या सिस्टीमवर ताण आलेला आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यावर देखील मोठा ताण आलाय, त्यामुळे नियम बदललेले आहेत. आता मुख्य 2 बँकांसाठी नियम आहे, जी म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाची बँक आणि स्टेट बँक, यांसाठी महिलांनी सूचना लागू केल्या आहेत. आता या कोणत्या सूचना आहे, महिलांना नेमकं काय करायचं आहे, संपूर्ण सविस्तर जाणून घ्या. पहा, पैसे जर येत नसतील, मेसेज येत नसतील, तुम्ही काळजी करत असाल तर ही सूचना पाळून एक काम अर्जंट केलं तर तुम्हाला 48 तासाच्या आत 10वा हप्ता जमा होईल. पहा, आतापर्यंत महिलाला लाडकी बहीण योजनेचे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे आले असतील, लाडक्या बहिणीला स्टेट बँकेमध्ये पैसे आले असतील, पण आता इथून पुढे नियम बदललेले आहेत. या सूचना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. यातली पहिली सूचना जी आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते ज्यांना ज्यांना जमा झालेले आहेत, ज्यांना सर्व पैसे जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील सूचना आहे आणि ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांच्या देखील सूचना आहे. पहा, बऱ्याचशा महिलांनी या सूचना पाळल्या नाही
बऱ्याचशा महिलांना त्यामुळे मागच्या महिन्यात कमी पैसे आले. काही महिलांना फक्त आतापर्यंत 3,000 आले, काहींना 4.5 आले, काहींना 7.5 आले, काहींना 1-2 हप्त्याचे पैसेच आले नाही. काही बहिणी अजूनही प्रतीक्षा करत आहे. तर त्यांनी ह्या सूचना पाळलेल्या नाही. ती सूचना तुम्ही अजून जरी पाळली नाही तर तुम्हाला इथून पुढचे पैसे तुमचे बंद होणार. तुमच्यासाठी 2 दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. खास करून पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेसाठी ही माहिती आहे. आता ज्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये खातं खोललं आहे, ज्यांना आतापर्यंत हप्ते जमा झाले आहेत, ज्यांनी जमा होऊन हप्त्यातले पैसे काढलेले आहेत किंवा त्यांचे खात्यात पैसे तसेच राहिलेले आहेत, तर ते देखील कट होऊ शकतात. योजना बंद होऊ शकते. कारण की 60 लाख महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता कोणती ती महत्वाची सूचना आहे जी तुम्हाला पाळून अर्जंटमध्ये एक काम करायचं आहे, खूप अर्जंट आहे. पहा, तुमचं पोस्ट ऑफिसात खातं उघडलं असेल तर आता तुम्ही नेमकं काय करायचं, स्टेट बँकेत खातं असल्यावर नेमकं काय करायचं, किंवा दुसऱ्या बँका असतील जसे बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, युको बँक आहे, इंडियन बँक आहे, ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, इतर सर्व बँकेत जरी तुमचं खातं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. महत्वाची माहिती पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेसाठी आहे. इतर बँकेत खातं असेल तर कमेंट करा, आम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ. पहा, माता भगिनींनी नेमकं काय करायचं ते सांगण्यात येणार. कारण 60 लाख महिलांचा प्रॉब्लेम झालाय. येणाऱ्या 48 तासामध्ये 10वा हप्ता जमा होतोय. यादी तयार झालेली आहे, बँकांना आदेश दिलेले आहेत. हप्ता कोणत्याही क्षणी जमा होणार. पण प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. पहा, 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि जुनं आर्थिक वर्ष संपलं 31 मार्चला. 1 एप्रिल नेटकाच झालाय आणि मग एप्रिलमध्ये नियम बदलतात आणि त्या नियम बदलण्याचा फटका आता माता भगिनीला बसू शकतो. त्यामुळे त्यांनी एक काम अर्जंट करायचं आहे. पहा, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकामध्ये महिलांची गर्दी होत आहे. महिला नंबरला थांबत आहे. अगदी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसने एक नंबर दिलेला आहे, सोबत स्टेट बँकेने देखील एक नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा मिस कॉल द्यायचा आहे. आता पहा, तुम्हाला हे काम करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. तुमच्याकडे एक मोबाईल असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मोबाईलवरून मेसेज टाईप करता येणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मेसेज टाईप करता येत नसेल तर तुम्ही असं कोणाला तरी घेऊन बसा की ज्यांना मेसेज टाईप करता येतो. आता पहा, एक नंबर सांगितला जाणार आहे, त्या नंबरला मेसेज केला की तुम्हाला पैसे जमा होतात. आता पहा, 2 मुख्य बँका आहेत, पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक, यांचा प्रॉब्लेम झालाय. 60 लाख महिलांचा काय प्रॉब्लेम झाला, त्या का अटी शर्तीमध्ये बसत नाहीयेत किंवा काय त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे, पैसे कमी आलेत काहींना आलेच नाही, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, तर त्याविषयी पुढे मी सांगणारच आहे. पण पोस्टाचं जर खातं असेल आणि स्टेट बँकेचं खातं असेल तर हे काम बाकी अर्जंट करायचं आहे. आणि जर हे काम केलं नाही तर पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नाही. आता बघा काय झालं, भरपूर महिलांनी ही सूचना पूर्वी होत्या, त्याच्या आधीही होत्या, योजना सुरू झाली तेव्हापासूनही होत्या, पण बऱ्याचशा महिलांनी ह्या सूचना पाळल्या नाही आणि त्यामुळे त्यांना 7वा असेल, 8वा असेल, 9वा असेल असे हप्ते आलेले नाही. कमेंट करा तुम्हाला आतापर्यंत कितीचे हप्ते आले आणि कोणाकोणाचं कोणत्या बँकमध्ये खातं आहे, कमेंट करायचं आहे. आता पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही सरकारी बँका आहेत आणि सर्वाधिक खाते जे आहेत ते बँकांचे पोस्ट ऑफिसमध्ये आहे, त्यानंतर स्टेट बँकेमध्ये आहे. तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे कमेंट करा. कारण की 10वा हप्ता मिळवण्यासाठी हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. आता तुम्ही हे जर काम टाळलं किंवा याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता लक्षपूर्वक पहा, पोस्ट ऑफिसने एक नंबर जारी केलेला आहे. हा नंबर काय आहे, तर मोबाईल बँकिंग सेवा जी आहे त्यांची एका विशिष्ट पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. आता ही सूचना स्वतः पोस्ट ऑफिसने दिली आहे. त्यांच्या वेबसाईटला देखील तुम्ही बघू शकता. तुमचं पोस्टाचं खातं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, तुम्हाला जर मेसेज येत नसेल, वेळोवेळी तुमचे पैसे जमा झाले की नाही, पैसे कट झाले की नाही, हप्ता आला का नाही हे समजत नसेल तर बऱ्याचशा महिलांना पोस्ट खातं असल्यामुळे मेसेज येत नाही, किती पैसे आले समजत नाही, पैसे काढल्यानंतर मेसेज येत नाही, पैसे जमा झाल्यावर मेसेज येत नाही. तर त्यांनी एक काम अर्जंट करायचं आहे. त्यांनी काय करायचं, एक मोबाईल नंबर व्यवस्थितपणे आता नोट करून घ्या तुम्ही. पहा, 8424 05 49 94. नंबर पुन्हा एकदा 8424 05 49 94 हा नंबर आहे. हा नंबर नोट करून घ्या. तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्ही या नंबरला एक विशेष मेसेज करायचा आहे. आता स्टेट बँकेत खाते असेल किंवा इतर बँकेत खाते असेल तर त्यांनी काय करायचं, त्यांचं काही नाही, मी ते पुढे सांगतो. कारण की व्हिडिओ बंद करू नका, 10वा हप्ता हे काम केल्याशिवाय जमा होणार नाही. आता पहा, या नंबरला तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. सांगितलेला जो नंबर आहे तो पोस्ट ऑफिससाठी आहे. उदाहरणार्थ, तुमचं पोस्ट खातं खोलताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल तो मोबाईल नंबरहून तुम्हाला 8424 05 49 94 या नंबरला मिस कॉल द्यायचा. आता मिस कॉल दिल्यावर काय होईल की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तिथे रजिस्टर होईल. आता तो रजिस्टर एकदा मोबाईल नंबर झाला की तुम्हाला दुसरा मोबाईल नंबरला त्या ठिकाणी मिस कॉल द्यायचा आहे.
म्हणजे तुम्हाला 2 मिस कॉल द्यायचे. आधीच्या नंबरला सांगितलेलं मिस कॉल दिला की तुमचा मोबाईल नंबर पोस्टाच्या सिस्टीममध्ये सेव्ह होतो आणि दुसरा नंबर हा बॅलन्स इन्क्वायरीसाठी आहे. बॅलन्स इन्क्वायरी म्हणजे काय? आता बा पहिली स्टेप फार महत्त्वाची. तुमचा मोबाईल नंबर जर रजिस्टर झाला नसेल त्यामुळे तुम्हाला मेसेज येत नसतील आणि मग आता एकदा मोबाईल नंबर रजिस्टर झाला की तिथून पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. पण तुम्हाला लगेच मेसेज म्हणजे लगेच किती पैसे खात्यात आहे, हप्ता नक्की जमा झालाय का याची खात्री जमा करून घ्यायची असेल तर पुढचा नंबर आहे बघा 7799 022509. नंबर पुन्हा एकदा 7799 022509. तर या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे. या नंबरला मिस कॉल दिला का तिकडून तो आपोआप कट होतो आणि तुमच्या खात्यात किती शिल्लक रक्कम आहे असा एका झटक्यात तुम्हाला मेसेज येतो आणि तुम्हाला माहिती मिळून जाते. आणि आता बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही पैसे जमा होतात, काढलेले असतात, परत टाकतात, म्हणजे क्रेडिट डेबिट हा चालू असतो व्यवहार. तर तुम्हाला डिटेल 5 व्यवहार कोणते झाले आतापर्यंत हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक वेगळा नंबर आहे पहा. त्या नंबरला कॉल केला का मागचे 5 व्यवहारचा तुम्हाला मेसेज छापून येतो. तो पहा 7799 02 708. तर त्यासाठीचा नंबर आहे बघा मिनी स्टेटमेंट साठीचा 7799 02 2708. तर या नंबरला कॉल केला की तुमचे मागचे 5 व्यवहार कोणते कोणते झाले, पैसे काढले, पैसे जमा झाले, पैसे कट झाले, तर सगळे तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. तर ही जे आहे आता तुम्हाला जर मिस कॉल देता येत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर अजून एक नंबर आहे पहा. हा नंबर फार महत्त्वाचा आहे, हा नोट करून घ्या 155299. पहा नंबर पुन्हा एकदा. हा नंबर जो आहे 6 अंकीचा आहे 155299. याला डायरेक्ट कॉल करायचा आहे. तुमचं खातं पुस्तक किंवा तुमचं जे स्टेट पोस्टाचं कार्ड आहे ते घेऊन बसायचं आहे आणि तिकडून बँक अधिकारी बोलतील, त्यांना सगळी माहिती द्यायची आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांना विचारून तुम्ही घेऊ शकता आणि डायरेक्ट तुमचा हप्ता पाडला का नाही याविषयी माहिती घेऊ शकता. आता राहिला प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाचा. आता स्टेट बँकेत खाता असेल तर यासाठीचा नंबर आहे पहा 7208 93 31 48. नंबर पुन्हा एकदा 7208 93 31 48. तर या नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे. या नंबरला मेसेज करायचा आहे. या नंबरला मेसेज करायचा आहे तुम्हाला REG कॅपिटल REG करून तुम्हाला पुढे तुमचा खाते नंबर टाकायचा आहे आणि खाते नंबर टाकून तुम्हाला या नंबरला मेसेज केला की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो रजिस्टर होऊन जातो आणि हा मोबाईल नंबर एकदा रजिस्टर झाला की मग तुम्ही मिस कॉल बँकिंगनी त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता. किंवा 30 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत. आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली, पण या हप्त्याचे पैसे आता वयानुसार मिळणार. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वयानुसार मिळणार आहे. राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार यादी तयार झाली. आता तुमचं वय नेमकं किती आहे त्यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल की मिळणारच नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. आर्थिक वर्षात लाडक्या बहिणींसाठी नियम बदललेत. या आर्थिक वर्षात बँक खात्यांचा देखील एक नवा नियम बदललाय. आता फक्त याच बँकेत पैसे येणार, तर या 4 बँकेत अजिबात पैसे येणार नाही. या 4 बँकेत खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे बंद होणार. काल अचानक 16.5 लाख बहिणी अपात्र झाल्यात, योजनेमधून बाहेर गेल्यात. काल दुपारी 16.5 लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आल्यात. त्या सर्व नियमात बसत होत्या, पण एक छोटीशी चूक त्यांनी केली आणि त्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत. आता तुमचं वय नेमकं किती आहे? तुम्ही 21 ते 30 मध्ये बसता की तुमचं वय वर्ष 31 ते 40 मध्ये बसतं की 41 ते 50 मध्ये बसतं की 51 ते 60 किंवा शेवटची कॅटेगरी 61 ते 65 मध्ये बसता. यानुसार तुमचा हप्ता वाटप होणार आहे. आता अर्जंटमध्येच तुम्हाला समजून घ्यावं लागेल, अन्यथा तुमचाही हप्ता होऊ शकतो बंद. अपात्र बहिणींची संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 50 ते 52 लाख महिला एप्रिलच्या हप्त्यासाठी रद्द होणार आहेत. मग आता ही वयाची नेमकं अट काय आहे? 21 ते 30 मध्ये असल्यावर किती हप्ता मिळेल? 31 ते 40 मध्ये वय असल्यावर किती मिळेल? 40 ते 50 मध्ये असल्यावर किती? 51 ते 60 मध्ये असल्यावर किती? आणि 61 ते 65 मध्ये असणाऱ्या महिलांसाठी एक मोठी अर्जंट सूचना आहे. आता वयाच्या संदर्भात एक नवीन यादी जाहीर झाली. या यादीमध्ये काय निकष लावण्यात आलेले आहेत? सोबत लाडकी बहीण योजनेमध्ये 6 मोठे बदल झाले, ज्यामुळे 16.5 लाख बहिणी काल अचानक बाहेर गेल्यात. त्यांच्याकडून एक चूक झाली आहे. ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचंही नाव योजनेमधून बाहेर जाऊ शकतं. तुम्ही सर्व नियमात बसत जरी असाल तरीही तुम्ही बाहेर होऊ शकता या एका चुकीमुळे. आज त्या महिला खूप दुःखी आहे, कारण की एक छोट्या चुकीमुळे त्या बाहेर गेल्यात. वयाची अट आता नेमकं काय आहे? कोणत्या वयानुसार किती पैसे मिळणार आणि किती वय असल्यावर पैसेच मिळणार नाही हे तुम्हाला अर्जंट पाहून घ्यावं लागणार. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता
अक्षर तृतीया सणाच्या आधीच अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आणि आदेशानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात आज कोणत्याही क्षणी पैसे येणार. लाडकी बहीण योजनेच्या निकषांकरता भरपूर शंका महिलांच्या मनात होत्या. महिलांना प्रॉब्लेम येत होते. आता हप्ते बंद होतात की काय या संदर्भात स्वतः आदितीताईंनी स्पष्टीकरण दिलंय. आदितीताईंनी नियम सांगितले. कालपासूनच 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज 4 ते 5 जिल्हे घेण्यात आलेले आहेत. 6 प्रशासकीय विभागामधून 1 ते 2 जिल्ह्यांची निवड याच्यामध्ये होणार आहेत. आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होईल हे तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. अन्यथा वयानुसार तुमचा हप्ता होऊ शकतो बंद. सोबत कोणत्या 12 बँकामध्येच पैसे येतील आणि 4 अशा कोणत्या बँका आहेत की ज्यामुळे तुमच्या योजनेचे पैसे येणार नाही. 4 बँकेत अजिबात पैसे येणार नाही. महिलांची चिंता वाढलेली आहे. 4 बँकेत खातं असेल तर तुम्हाला खातं बदली करून घ्यावं लागेल. आणि 16.5 लाख महिला का बाहेर गेलेल्या आहेत. वयानुसार हप्ता वाटप जर झाला तर तुम्हाला किती पैसे येतील. लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे. पहा 16.5 लाख बहिणी का बाहेर गेल्यात. खूप छोटासा प्रॉब्लेम झालाय. एक छोटीशी चूक झाली. बँक खात्याच्या संदर्भातली चूक झालेली आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला 10व्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे. एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे पण तो आपोआप जमा होणार नाही. तुम्हाला वाटत असेल की हप्ता आपोआप जमा होईल तर तो अजिबात होणार नाही. तुम्हाला काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावी लागेल. काही गोष्टी अर्जंटमध्ये करावं लागतील. तुमच्या वयानुसार किती हप्ता होईल हे जाणून घ्यावं लागेल. कारण की नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपलेलं आहे आणि त्यामुळे काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे वयानुसार आता हप्त्याचं वाटप कशा पद्धतीने होणार ते समजून घ्यावं लागणार. कोणत्या 4 अशा मोठ्या बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही. या 4 अशा बँका आहेत की ज्यामध्ये भरपूर माता भगिनींचे खाते आहेत. त्या बँका यादीतून रद्द झालेल्या आहेत. कोणत्या 9 जिल्ह्यात पैसे येणार संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या. वयाची नेमकी अट काय आहेत सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय. 16.5 लाख बहिणी अचानक का बाहेर गेल्या. काय कारण त्यांचं छोटीशी कोणती चूक झाली. आता लक्षपूर्वक ऐका. 16.5 लाख ज्या बहिणी आहेत अशा सापडल्या की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही. त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. ज्यांच्याकडे म्हणजे सगळ्या नियमात त्या बसत आहेत. कुणी आयकर दाता नाही. सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे. तरीही 16.5 लाख बहिणी बाहेर गेल्या. कारण की सरकारने सांगितलंय की त्यांचं जे आधार कार्ड आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. त्यांचं आधार कार्डवरचं नाव आणि त्यांचं बँक पासबुक याच्यावरचं जे नाव आहे सोबत त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी जे नाव भरले ते मिसमॅच होत आहे किंवा कसल्याही प्रकारे ते मॅच होत नाही. लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही जो अर्ज भरलाय त्यावरचं नाव हे एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नसावी. कुठल्याही प्रकारची त्यामध्ये दुरुस्ती नसावी. हे जर असेल तिन्ही गोष्टी मॅच होत असतील तरच पैसे मिळतील. आणि तेच झालंय महिलांच्या बाबतीत की त्यामुळे त्या बहिणीला मार्चचाही हप्ता मिळाला नाही. फेब्रुवारीचा मिळाला नाही. जानेवारीचाही मिळाला नाही. त्या बहिणी आता रडत आहे कारण की एक छोटी चूक झाली. पात्र असूनही अपात्र झाले. आता तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते पुस्तक घेऊन बसा आणि लक्षपूर्वक चेक करा कुठे काही स्पेलिंग मिस्टेक आहे का व्यवस्थित चेक करायचं आहे. कमेंट करा. जर प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ. कारण की आता 12 बँका अशा आहेत की ज्याच्यात पैसे येणार. 4 बँकांचे खाते आपोआप बंद होऊन जाणार आणि वयानुसार जे आहे तुम्हाला हप्त्याचं वाटप होणार आहे. आता वयानुसार नेमकं काय अट आली आहे. वयांची नवी कोणती यादी आली आहे लक्षपूर्वक आता जाणून घ्या. पहा आता कोणत्या वयातल्या महिलांना पैसे मिळतील. कोणत्या वयातल्या महिलांचे पैसे बंद होतील. आता 2100 मिळणार की 1500 मिळणार की काहीच मिळणार नाही. वयानुसार कसं ठरणार आता लगेच जाणून घ्या. पण त्याआधी बँक खात्याच्या संदर्भातला एक असा नियम आलाय की 4 बँका अशा आहेत की ज्या योजनेतून बाहेर काढण्यात आल्या. 4 बँकेत भरपूर महिलांची खाती होती. या 4 बँका पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार नाही. तुम्ही वाट पाहत बसाल. तुम्ही म्हणाल आम्ही पात्र आहात आम्हाला सगळे हप्ते आले मग इथून पुढचं आपोआप येईल पण अजिबात येणार नाही. या 4 बँका ज्या आहेत त्यांचा प्रॉब्लेम झालाय. वयाच्या नुसार नवा सर्वे झालाय. त्यामुळे पहा 4 बँका कशा असणार आहे. पहा ज्या माता भगिनी आहेत की ज्यांनी पतसंस्थेत खातं खोललेलं आहे. बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्या गावात किंवा त्यांच्या शहरी भागामध्ये छोट्या छोट्या पतसंस्था असतात तर त्या पतसंस्थेत त्यांनी खातं खोललं. आता पतसंस्था अशी गोष्ट आहे की त्यांचा IFSC कोड स्वतःचा नसतो. ते IFSC दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा घेतात. उदाहरणार्थ ICICI बँकेचा घेतील. HDFC बँकेचा घेतील आणि त्यामुळे त्या बँकामध्ये आता पैसे यायला प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरी बँक आहे जिच्यातले पैसे बंद होण्याचा जो धोका आहे ती म्हणजे मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज. काही मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज असतात
ज्या खेडेपाड्यामध्ये असतात, गावांमध्ये असतात, शहरांमध्ये असतात, ज्यांना देखील बऱ्याचशा यांना IFSC कोड नसतो, दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा ते IFSC कोड वापरतात, तर अशाही बँकांचा प्रॉब्लेम होत असतो. 3 क्रमांकाची बँक आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जसं पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह, प्रत्येक जिल्ह्याची एक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जिल्हा बँक असते. तर याही बँकांचा स्वतःचा IFSC कोड बऱ्याच वेळा नसतो, तर त्यामुळे देखील त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तर अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर तुम्ही ते तातडीनं पोस्ट खात्यामध्ये कन्वर्ट केले पाहिजे किंवा पोस्ट खात्यामध्ये तुमचं खातं उघडलं पाहिजे. पोस्ट खातं असं आहे की जिथे तुम्ही खातं उघडलं की तुम्हाला कुठलंही टेन्शन राहत नाही. पोस्ट खात्यात सर्वात आधी पैसे येतात. पोस्ट खात्यामध्ये आपोआप आधार लिंकिंग होऊन जातं. वेगळं त्यासाठी प्रक्रिया करण्याची गरज नसते. सोबत तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये खातं उघडू शकता. ICICI बँक, कॅनरा बँक, युको बँक, ज्या 12 राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यामध्ये तुम्ही खातं उघडू शकता आणि ज्यामध्ये तुम्हाला आपोआप पैसे येतील. कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही. आता तुमचं बँकेचं खातं कोणतं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा. आता वयानुसार आली आहे यादी पहा. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.5 कोटी लाभार्थ्यामध्ये एक असा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये असं आढळलंय की 83% महिला ज्या होत्या त्या विवाहित होत्या आणि अविवाहित महिला ह्या 18% होत्या. मग आता ज्यामध्ये विधवांची टक्केवारी 47% होती. घटस्फोटित निराधार सोडून राहिलेल्या महिला 10% होत्या. आता जर बघितलं तर 30 ते 39चा जो गट आहे, 30 ते 39 वयोगटाचा जो गट आहे म्हणजेच तो सर्वाधिक आहे 29%. म्हणजे 30 ते 39 मध्ये जर तुमचं वय बसत असेल तर कमेंट करा. सर्वाधिक टक्केवारी त्यांची आहे 29%. त्यानंतर 21 ते 29% जे वयोगट आहे तर त्यामधली टक्केवारी आहे 25%. त्यानंतर 40 ते 49 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या 23.6% आणि 78% लाभार्थी जे आहेत तर त्या 21 ते 39 गटामधल्या होत्या. लक्षपूर्वक ऐका, 21 ते 39 या वयोगटामधल्या महिला 78% लाभार्थी होत्या. म्हणजे 21 ते 39 मधल्या महिला खूप जास्त होत्या आणि 50 ते 65 मधल्या 22% आणि 60 ते 65 मधल्या फक्त 5% होत्या. म्हणजे 60 ते 65 मधल्या महिला फक्त 5% आहे आणि त्यांना लाभ मिळाला आहे. एक यादी तयार करण्यात आली आहे. महिलांसाठी 21 ते 65चा नियम होता. 65 वयापेक्षा अधिक ज्या महिलांनी फॉर्म भरला होता किंवा ज्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचं वय 65 पेक्षा कमी होतं, पण आता ते जास्त भरलं किंवा जास्त झालं असेल तर त्यांनी तातडीने त्यांचा फॉर्म विड्रॉ करून घ्या, फॉर्म रद्द करून घ्या. तसेच ज्या बहिणी 21च्या खालच्या होता त्यांनी अर्ज भरला होता त्यांनी देखील त्यांचा अर्ज काढून घ्यायचा आदेश सरकारने दिलेला आहे. आता ज्यांचं वय वाढून 65च्या पुढे जाईल त्या महिलांना अजिबात पैसे मिळणार नाही आणि ज्या बहिणींनी वय कमी असताना फॉर्म भरला होता त्यांचे देखील पैसे बंद होणार आहे. तर अशा प्रकारे वयानुसार आता एक विशेष दरवर्षी आता हे असं होणार आहे. ज्यांचं वय वाढेल 65च्या पुढे महिला गेल्या की लगेच त्यांचं नाव योजनेमधून रद्द होणार आणि ज्यांनी 20 म्हणजे 21च्या आतमधले ज्यांचे फॉर्म होते त्यांचे अर्ज दरवर्षी रद्द होणार आहेत. तर अशा पद्धतीने फक्त 21 ते 65 या वयोगटानुसारच तुम्हाला पैसे मिळणार आहे. दरवर्षी चेकिंग केलं जाईल. तुमचं वय दरवर्षी वाढत असतं आणि तुम्ही वाढत जाऊन ज्यावेळेस 65च्या पुढे जाताल तर त्यावेळेस तुमचे पैसे बंद होणार आहेत. असंच वयानुसार एक विशेष प्रकारे एक यादी त्यामध्ये तयार करण्यात आली आहे. आता तुम्ही कमेंट करायचं आहे तुमचं वय किती आहे, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले, कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, कोणत्या बँकेत खातं आहे, नक्की कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.